नमस्कार मंडळी. लांडगा आला रे आलाची गोष्ट तुम्ही ऐकली आहे ना? लांडगा आला रे ची गोष्ट, ज्यात मेंढपाळ 2-3 वेळेला लांडगा आला रे आला अशी हाकाटी पिटतो, खोटं बोलतो. मेंढपाळ येतात, लांडगा आलेला नसतो आणि मग एक दिवस खरंच लांडगा येतो आणि मग मेंढ्यांना घेऊन जातो. म्हणजे आपल्याकडं ही गोष्ट खोटं बोलू नये, लोकांना फसवू नये यासाठी सांगितली जाते. पण मला ही गोष्ट जरा वेगळ्याच अँगलनी वाचायला बघायला आवडते. मी त्या मेंढपाळाला मूर्ख म्हणायला तयार नाहीये, अजिबात नाहीये. मी लांडग्यालाच हुशार म्हणायला तयार आहे. म्हणजे आपण म्हणतो ना लबाड लांडगा, लबाडी हा गुण त्या मेंढपाळाकडे नाहीये, लबाडी हा गुण त्या लांडग्याकडे आहे. गंमत अशी असते की मेंढपाळाला खरंच लांडगा आल्याचं दिसलेलं असतं, त्याला कळतं की लांडगा आलाय. पण लांडगा इतका लबाड की तो फक्त मेंढपाळाला दिसतो आणि तो ओरडून लोक यायच्या आत दगडात दडून बसतो. मग लोक येतात, बघतात, लांडगा आलाच नाही म्हणतात, त्या पोराला नाव ठेवतात, निघून जातात. असं 2-3 वेळेला तो लांडगा करतो आणि 4थ्या वेळेला त्यांच्या बकऱ्या घेऊन निघून जातो. आरामात बकऱ्यांचा फडशा पाडतो. म्हणून तर लांडग्याला लबाड लांडगा म्हटलंय ना. चला, ही गोष्ट ऐकली, इथे थांबूया, पूर्णविराम. म्हणजे उगाच कुठल्या कुठे संदर्भ जोडत बसू नका वा म्हणून पूर्णविराम. माझी गोष्ट सांगणं संपलं. जरा पुढे जाऊया. राजकारणात नेमकं काय होत आहे? काल परवा पुणे जिल्ह्यातल्या आपल्या सगळ्या कार्यक्रमांना रद्द करून, काल परवा काय आजच्या सगळ्या कार्यक्रमांना रद्द करून अजित पवार पुन्हा एकदा ऍसिडिटी वाढली म्हणून गायब झालेत. वाढते हो, म्हणजे काय, कधी रात्रीच्या कार्यक्रमांमुळे वाढते, कधी प्रवासाच्या मुळे वाढते. परवा ते नागपूरला गेले, त्यांना भाषण करू नाही दिलं. म्हणजे अजित पवारांच्या भाषणावर तर इतके खल होतात. म्हणजे पुण्यात त्या दगडी शिळा मंदिराच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीमध्ये अजित पवारांना भाषण करू दिलं नाही. उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवारांना भाषण करू दिलं नाही म्हणून कसली आगपाखड केली होती आमच्या ताईंनी. शेवटी दादाच म्हणले, मीच म्हणलो होतो नाही बोलायचं म्हणून. त्यात अपमान काय, विषय संपला. दादांना जसं शिळा मंदिराच्या कार्यक्रमात भाषण करू दिलं नाही, तसं नागपूरच्या वज्रमुठ सभेमध्ये दादांना भाषण करता आलं नाही. आता इथे आम्ही गर्दा करणार, दादांना भाषण करू दिलं नाही, दादांना भाषण करू दिलं नाही. दादा अचानक पुढे येणार, म्हणणार की मीच भाषण करणार नव्हतो. कारण प्रश्न असा आहे की उद्धव ठाकरेंच्या आधी किती दिवस दादांनी बोलायचं? त्या उपवरच माझी मुख्य आणि माझी उप, दादांच्या नशिबात कायम उप आहे. त्या उपच्या ओझ्याखाली दादा इतके दडले आहेत की त्यांना नेहमी उद्धव ठाकरेंच्या आधी भाषण करून जावं लागतं. म्हणजे माझी मुख्य असले तरीही त्या बिचाऱ्यांना उद्धव ठाकरेंच्या आधीच त्या वज्रमुठ सभेमध्ये भाषण करावं लागतं. म्हणून कदाचित दादा बोललेही नसतील. दादा न बोलल्याची चर्चा झाली. म्हणजे रोजच चाललंय दादा गायब, मध्ये ऍसिडिटी झाली म्हणून गायब, दादा चालले राष्ट्रवादी सोडून भाजपात चालले, दादा मध्येच उठून गेले शिर्डीत, दादा नाराज, दादा अजून कुठून उठून गेले, दादा नाराज. दादा गायब का होत आहेत हा प्रश्न आहे. दादा गायब झाले की दादा सोडून चालले असं होत आहे. काल पुरंदरमध्ये एक शेतकरी मेळावा झाला आणि या पुरंदरच्या शेतकरी मेळाव्यात दादांनी ऐन वेळेला मी येणार नाही असं सांगितलं. सासवडच्या, म्हणजे अगदीच तो मेळावा पुरंदरमध्ये माजी मंत्री विजय शिवतारे यांच्या घराला लागून होता. त्या मेळाव्याला वास्तविक दादा येणार होते, दादा आले नाहीत. मग साहेबांनी आणि ताईंनी मिळून हा मेळावा करून काढला. साहेबही मध्ये कालच्या एका पुण्यातल्याच कार्यक्रमात बोलले होते, सगळे सोडून गेले तर हरकत नाही मला म्हणून. म्हणजे हे सगळं का मला प्रश्न पडलाय. दादा जाणार 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 असा घोषा नेहमी लावला जातो आणि दादा पुन्हा येऊन सांगतात मी कुठे जाणार, मी तर गेलोच नव्हतो, मला तर जायचंच नव्हतं, मी आपल्या घरी होतो, त्रास झाला होता, जळजळ वाढली होती, ऍसिडिटी झाली होती, मळमळ वाढली होती, खाण्यात बेकार झालं होतं, जागरण झालं होतं, नागपूरचा प्रवास झाला होता, असं काहीतरी सांगून दादा आपण जाणार नसल्याचं सांगतात. म्हणजे एकीकडं बाजारात अफवा पसरतात, दादा मी नाही जाणार असं म्हणतात. मला पहिली सांगितलेली गोष्ट आठवते आहे की
1 2 3 4 वेळेला नाही जाणार नाही जाणार नाही जाणार असं म्हणत दादा पटकन गेले असं तर करणार नाही ना. कारण याआधी राष्ट्रवादी सोबत भाजप सरकार करणार नाही असं फडणवीस म्हणाले आणि नेमका पवारांनी पाठिंबा दिला. मी कुठेही जाणार नाही, महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी होईल असं दादा म्हणत राहिले आणि अचानक दादा सकाळी उठून फडणवीसांच्या सोबत पुन्हा एकदा व्हायला निघून गेले. आताही दादांच्या डोक्यात असाच काहीसा विचार चाललेला आहे का? किमान या निमित्तानं तरी फडणवीसांची बरोबरी करता येईल. तेही दादाही दोन उप मिळून महाराष्ट्रावर उपकार करतील का असा प्रश्न आमच्या मनामध्ये निर्माण होतोय. दडून बसायचं, आलंच नाही गेलंच नाही असं दाखवायचं, मी तर गेलोच नव्हतो आणि अचानक वेळ आली की निघून जायचं, असं काही चाललंय का? लांडगा आला रे आलाच्या गोष्टीसारखं असं काही महाराष्ट्राच्या राजकारणात घडतंय का? की दादा जाणार अशी चर्चा कोणी मुद्दाम घडवून आणताय हे देखील बघायला पाहिजे. ही चर्चा नेमकी कोण घडवतंय, याची धास्ती कोणाला वाटते? म्हणजे ही काँग्रेसमधून चर्चा वाढवली जाते का? ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेकडून चर्चा वाढवली जाते का? की ही भाजपमधून वाढवली जाते? म्हणजे दादा जाणार असतील तर उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं काय होईल हा प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे. दादा जाणार असतील तर एकनाथ शिंदेचं काय होईल हा सगळ्यांच्या समोरचा प्रश्न आहे. की आता उगाचच संभाव्य निकालाच्या, सुप्रीम कोर्टातून येणाऱ्या संभाव्य निकालाचा उगाचच एक चर्चा पसरवता यावी की तो शिंदेच्या विरोधातच जाणार आहे म्हणून ही फक्त अवयी आहे का? प्रश्न अनेक आहेत. पण लांडगा आला रे आलाच्या गोष्टीसारखं दादा गेले रे गेले ही अफवा पसरली जात आहे. 3-4 वेळेस दादा गेलेच नाही म्हणता येईल, पण 4थ्या-5व्या वेळेला दादा गेले की रे असं ऐकायला येऊ नये एवढंच आमचं म्हणणं आहे. बाकी काही नाही. तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. नमस्कार.